कुलदेवतेच्या 4 गोष्टी आणि कुटुंब सुखी। आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी असते। कुलदेवीची आराधना करणे, कुलदेवीची सेवा करणे अत्यंत गरजेचे असते। आज आम्ही तुम्हाला कुलदेवीच्या अशा 4 गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही रोज केल्या तर त्याचा नक्कीच आपल्याला आणि परिवाराला फायदा होईल। 1. कुलदेवीची मूर्ती असेल तर त्या कुलदेवतेची मूर्ती तुमच्या देवघरात असायलाच पाहिजे आणि रोज त्या मूर्तीचे पूजन सकाळ संध्याकाळ झालेच पाहिजे। खास करून विवाहित महिलांनी कुलदेवीची मूर्ती स्थापन करावी आणि कुलदेवीची रोज पूजा करावी। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रोज कुलदेवीचा मंत्र जाप 1 माळ करावा। 2. तुमची कोणतीही कुलदेवी असेल तर तिचा एक मंत्र असतो किंवा तिचे जे नाव असेल त्या नावाचा मंत्र असतो तर त्यानुसार तुम्ही 1 माळ मंत्र जप करावा। आणि जर तुम्हाला मंत्र माहित नसेल किंवा कुलदेवीची माहिती नसेल तर तुम्ही फक्त ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप 1 माळ रोज करावा। 3. कुलदेवीच्या वारी तुम्ही उपवास करावा। खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा। दुसरे तुम्ही उपवास नाही सुद्धा केले तरी चालेल, परंतु चतुर्थी एकादशीला कुलदेवीच्या वारी तुम्ही उपवास केला तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लाभदायक असू शकतो। जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहित नसेल तर मंगळवारी उपवास करू शकतात। 4. वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबांनी आपल्या कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि घरातल्या विवाहित महिलांनी कुलदेवीचे दर्शन घेतल्यावर कुलदेवीची साडी देऊन ओटी अवश्य भरावी। कुलदेवीच्या या 4 गोष्टी तुम्ही अवश्य करा, तुमचे कुटुंब सुखी आणि समृद्ध होईल। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।